Okay. So proper care is to be taken for the operation of different pumps and maintained in working condition. Yes, you should take the care. Okay, pumpचा maintenance regular तुम्ही केला पाहिजे. Okay. So this is what the advantages, disadvantages, and maintenance of this lift irrigation scheme. Okay. Next point I आपला बघूया syllabus मध्ये, that is I think drip irrigation is there, drip and sprinkler irrigation. Okay. Screen दिसते ना सगळ्यांना व्यवस्थित. So next point will be what a drip irrigation scheme. Already सगळ्यांना माहित आहे. Drip irrigation means what? Definition कोणाला सांगता येईल का मराठीमध्ये? What is mean by drip irrigation, where it is used? ठिबक सिंचन. ठिबक सिंचन. Okay. Process how water will be provided to the crops. हे मला माहिती पाहिजे. Process कसे असते water? How actually water will be supplied to the crops in this method? प्लांटचे जे रूट्स असतात तिथे पाईपलाईननी सोडतात. Okay. Where it is used? ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा भागात. So in drip irrigation, okay, actually कसं water जे ते supply केलं जातं crop ला, तर it is method of irrigation in which you can water is dropped slowly to the root zone of the plant. Okay, जे काही plants तुम्ही लावलेले आहेत crops असेल त्याच्या roots मध्ये पाणी ते directly provide केलं जातं with the help of these pipes. Okay, so either onto the soil surface, okay, soil surface वरती किंवा directly onto the root zone. Okay, त्या पद्धतीने जे काय ते पाणी ते पिकाला दिलं जातं. Okay, through a network of walls, pipes, tubing, emitters. ठीक आहे, कॉम्पोनंट पार्ट आहेत ड्रिप इरिगेशनचे. त्याच्या साहाय्यानं जे आहे ते पाणी आहे ते डायरेक्ट पिकाला दिलं जातं. ओके, कसं दिलं जातं? डायरेक्ट त्याच्या रूट झोन मध्ये त्याच्या मुळाशी डायरेक्ट पाणी आहे ते ड्रिपरच्या साहाय्याने सोडलं जातं. ओके, सो डीप इरिगेशन इज ऑल्सो टर्म्ड ॲज ए मायक्रो इरिगेशन, त्याला दुसरं नाव आहे, किंवा ट्रिकल इरिगेशन, or you can say localized irrigation. These are the some names of this drip irrigation system. त्याची गरज काय आहे? नीड ऑफ दिस ड्रिप इरिगेशन. का गरज आहे याची? फर्स्ट पॉइंट इज व्हॉट? इट सेव्स द वॉटर अँड फर्टिलायझर बाय अलाउइंग वॉटर टू ड्रिप स्लोली टू द रूट झोन ऑफ द प्लांट. मीन्स व्हॉट? काय मिनिंग आहे? What is the meaning of first sentence? It saves the water and fertilizer by allowing water to drip slowly to the root of the plants. काय meaning आहे sentence? सांगता यायला पाहिजे तुम्ही, थर्ड इयरला आलाय विद्यार्थी.
ड्रीप इरिगेशन मुळे वॉटर लॉस आणि फर्टिलायझर लॉस होत नाही. का होत नाही तर काय कारण? कारण ते वनस्पतींच्या मुळांपर्यंत स्लोली वॉटर ड्रॉप करण्यासाठी हेल्प करते. त्यामुळे वॉटर सेव्ह का होतं तर त्यामध्ये इव्हॅपोरेशन लॉस तुम्हाला पाहायला भेटणार नाही. इव्हॅपोरेशन लॉस असेल, ओके, डायरेक्टली पाईपच्या साहाय्याने वॉटर जे आहे ते डायरेक्टली क्रॉपच्या रूट मध्ये सोडलं जातं. ओके, त्यामुळे वॉटर पण सेव्ह होतं आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी आपण त्या पिकाला सोडतो. ओके, इंटेन्सिव्ह इरिगेशन इथं होत नाही. म्हणजे जेवढं वॉटर रिक्वायरमेंट आहे तेवढंच पाणी त्या पिकाला दिलं जातं. एक्सेस वॉटर तुमचं जात नाही त्या पिकाला. त्यामुळे वॉटर पण सेव्ह होतं आणि जेवढं फर्टिलायझर ते पोचवायचं आहे पिकाला तेवढं आपण त्या पाईपच्या सहाय्याने आपण पोचवतो. ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेज, बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ द ड्रीप इरिगेशन. सो ज्या ठिकाणी स्कॅरिटी झोन आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडत नाहीये, अशा ठिकाणी हे ड्रीप इरिगेशन तुम्हाला पाहायला भेटतं. सो इन वॉटर स्कॅरिटी झोन दिस सिस्टीम इज व्हेरी युजफुल. Okay, this is second need. Then there is no wastage of water. Already पहिल्या पॉइंट मध्ये कव्हर झालेला आहे. Okay, there is no wastage of water in this system and it is most suitable for row crops. Row crops कुठले असतात जनरली? रो क्रॉप्स कुठले असतात? ग्रेप्स, अजून कुठं आपण वापरतो ड्रिप इरिगेशन? ग्रेप्स असेल, बागांसाठी, फळबागा, पोमोग्रेनेट, फळबागा असेल, अजून ऑर्चर्ड असतील तुमचे, अजून जे काय रो क्रॉप्स असतात त्या ठिकाणी इट इज व्हेरी सुटेबल. ओके, सो दिस इज व्हॉट द नीड ऑफ ड्रिप इरिगेशन स्कीम. ओके, हा त्याचा लेआउट आहे. ओके, सो दिस इज व्हॉट द लेआउट ऑफ ड्रिप इरिगेशन. याच्यामध्ये बघा सुरुवातीला वेल आहे, वेल किंवा बोरवेल जे काय असेल ते तुमचं सोर्स ऑफ वॉटर. थ्रू दिस वॉटर गेट लिफ्टेड विथ द हेल्प ऑफ पंप्स. ओके, सेंट्रिफ्युगल पंप वगैरे असतात, त्याच्या सहाय्याने पाणी ते लिफ्ट केलं जातं आणि इट विल बी डिलिव्हर टू द ओव्हरहेड टँक. ओके, या टँक मध्ये ते पाणी सोडलं जातं पंपच्या सहाय्याने आणि थ्रू दिस टँक इट विल बी सप्लाय टू द रेग्युलेटिंग टँक्स. ओके, तुम्हाला रेग्युलेटिंग टँक असेल, या रेग्युलेटिंग टँक मध्ये पाणी रिकलेक्ट केलं जातं आणि वॉटरचा फ्लो आहे तो रेग्युलेट केला जातो. ओके, थ्रू दिस water is get transferred to this nutrition tank where you can add the fertilizers, okay, according to the crop requirement. Crop requirement प्रमाणे जे काही न्यूट्रिशन आहे ते तुम्ही ऍड करता टँक मध्ये and through this it get passing through the filters and through this filter it is supplied to the main pipe and through this main pipe this water will be distributed to the submain and through this submain it is distributed to the distributory line. So this is what flow of water in the drip irrigation system. Okay, diagram पहिला तुमच्या लक्षात येईल how this water will be provided or supplied to the particular crop with the help of this drip irrigation system. Okay, these are the components, that is pump, overhead tank, regulating tank, nutrition tank, okay, filter, main pipe, then submain, through submain, then distributed system. Okay, this is what view layout you can see. This is the top view of it. Okay, dimension बघा किती असतं. This is the main line. या diagram मध्ये दिसेल तुम्हाला इथं bottom मध्ये. This is the main line. Through this main line and this through this main line, this emitters you can see. Okay, these are the laterals. Main line हे lateral जोडलेले असतात and through this lateral they drip nozzles आहेत त्याला कनेक्ट केलेले असतात आणि त्याच्यातून पाणी जे आहे ते सप्लाय केलं जातं क्रॉपला. ओके, सेंटर आहे तर फिल्टर युनिट दिसेल आणि फर्टिलायझर टँक. ओके, तर फर्टिलायझर ऍड केले जातात आणि हे ते क्रॉपला सेंड केलं ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप. दिस फर्टिलायझर्स विल बी ऍडेड. ओके, and this is what the layout. आणि दोन्ही मध्ये डिस्टन्स किती असतं बघा, दोन्ही साईडला असतं हे, इकडे 50 मीटर इकडे 50 मीटर आणि दोन ट्रिप मध्ये डिस्टन्स 1 मीटर आहे ते वर्टिकल as well as horizontal. So this is what the arrangement for drip irrigation system. Okay,
कंपोनेंट मध्ये काय बघा, पहिल्यांदा पंप युनिट असतं. इट कन्वे द वॉटर फ्रॉम द सोर्स. सोर्स काय असेल, तो वेल असेल, बोरवेल असेल. ओके, त्याच्यातून हे पाणी ते कलेक्ट केलं जातं विथ हेल्प ऑफ पंप अँड इट विल प्रोव्हाइड pressure for delivery into the pipe system. Okay, then control head or control valves. The control head is made of wall. These walls control the discharge. काय तुमचा flow आहे pipe मधला, that should be controlled with the help of this control valves and pressure of the water in the complete system. Okay, it will maintain the pressure, water pressure in this complete distributory system. So it also consists of a filter which clear the water. The filter आहे ते debris आणि जे काही floating material आहे ते that should be filtered in this filtered unit. Then maintain main line, sub main line and laterals. Water is pumped from this source and conveyed to the field from the control heads through main line. Okay, जे काही main line मध्ये ते pipes असतात, through main line it is then connected to the sub mains, and through sub main it is then provided to the distributed line or laterals. Okay, so this is the water distribution system for water. Okay, these are the pipes and they are made from the PVC, polyethylene hose, which is buried below the ground. Okay, ground च्या खाली ते जमिनीमध्ये पुरलेला असतात पाईप आहे. So then emitters and drippers. Okay, it is the device by which the discharge of water from lateral to the plants can be controlled. Okay, त्याच्यामध्ये फ्लो कंट्रोल करण्यासाठी एक एमिटरच असतं, बट काय म्हणतो आपण त्याला, बटन असतं. With the help of that regulator you can control the speed of that drops. Okay, जास्त पाहिजे असेल जास्त किंवा कमी पाहिजे असेल कमी, according to the crop requirement. That adjustment is provided. Okay, so the emitters are generally spaced more than 1 meter apart. 2 emitter मध्ये डिस्टन्स आहे 1 मीटरच्या जवळपास असतं. ओके, 1 मीटर डायग्राम मध्ये आपण बघितलं इथं. So this is the 1 meter distance between 2 emitters. Okay, so this is what the components. Okay, then maintenance काय बघा, मेंटेनन्स कसा केला जातो डीप इरिगेशनचा. सो emitters are prone to clogging from the deposition of calcium carbonate, algae and bacteria. ओके, जे काही एमिटर असतात ते क्लॉगिंग म्हणजे काय चोकअप होतं त्याचं, सो त्याचा रेग्युलर मेंटेनन्स करणं गरजेचं असतं. सो ड्रीप इरिगेशन रिक्वायर्स मेंटेनन्स फॉर बेटर परफॉर्मन्स ऑफ द अँड सर्व्हिसेस. ओके, सो फर्स्ट पॉइंट काय बघा, ड्रीप सिस्टीम शुड बी फ्लश्ड, चेक्ड एव्हरी डे अँड क्लीन्ड इफ नेसेसरी. ओके, दररोज त्याचं फ्लशिंग केलं पाहिजे, सो दॅट इट विल क्लीन दिस whatever deposition part will be there, calcium carbonate असेल, algae किंवा बॅक्टेरिया वगैरे असतील त्या पाईपच्या आतमध्ये. ओके, चोकअप झालेले असतील तर ते दररोज तुम्हाला फ्लशिंगने, फ्लश करणे म्हणजे काय, तर हाय प्रेशरचं काय म्हणतो आपण त्याला, डिस्चार्ज आपण त्या पाईप मधून सोडतो, त्यामुळे आतला जो पार्ट आहे तो क्लीन होतो. ओके, this is what flushing of water. Then drip lines should be flushed with acid at the end of each season. प्रत्येक सीझन मध्ये ऍसिडचं एक ऍसिड मिक्स करतो वॉटर मध्ये, दॅट शुड बी फ्लश्ड, सो दॅट आतला जो काही पार्ट आहे चोकअप झालेला तो क्लीन होतो. सो पाईप शुड बी क्लीनड विथ द हेल्प ऑफ दिस फ्लशिंग ऑफ ऍसिड ऍट द एंड ऑफ एव्हरी सीझन, प्रत्येक सीझनच्या एंडला. ओके, सो इट ऑल्सो हेल्प्स टू रिमूव्ह द वॉट प्रेसिपिटेशन ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. साला आतमध्ये जे काही क्षारयुक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा थर आलेला असतो तो रिमूव्ह होतो ड्यू टू दिस acid flushing. Okay, then if there is already a lot of algae and bacteria growing in the pipeline, the emitter can be plugged. Once it is very important to flush the line extensively before irrigating again. Okay, next irrigate पाणी सोडायच्या आधी तुम्हाला काय करायला होतं, फ्लश केलं पाहिजे, वॉटर आहे ते फ्लश केलं पाहिजे पाईपलाईन मधून, टू रिमूव्ह दिस algae and bacteria which is already growing inside that pipes. Okay, then insect drippers, micro sprinklers and micro tubing periodically to be ensured that the no dripper is clogged. Okay, dripper आहे तो क्लॉग झाला होतोय की नाही चेक करणं, दर वीकली किंवा डेली यू कॅन गो. काही वेळेस ड्रिपर आहे ते क्लॉग होतात, त्यातून पाणी जात नाही खाली. In that case you have to do the inspection accordingly. The filter screen should also be flushed and clean at least once in a month. Okay, जे काही फिल्टर युनिट तिथे बसवलेलं असतं ते महिन्यातून एकदा क्लीन करणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज व्हॉट द मेंटेनन्स. अँड देन drip tubing should also be flushed periodically. So flushing must be required during this maintenance of drip irrigation system. Okay, so that it can be work smoothly. So this is what the maintenance of drip irrigation.
अजून बघा काय, रिमूव्ह द एंड कॅप्स और ओपन होस एंड्स टू फ्लश द लाइन वन्स इन इयर. ओके, so this is what flushing is very important during this maintenance of drip irrigation. You have to do the flushing regular basis so that it cannot be clogged. Okay, then remove the filter body and check the screen at the end of first week. Okay, filter मध्ये जे काय screen बसवली असते, जाळी असते, that should be replaced if there is a clogging. Okay, if the screen is clean, check the filter each month. प्रत्येक महिन्यातून एकदा त्याच्यावर फिल्टर युनिट आहे तो चेक केला पाहिजे. If there is no dirt at the end of month, then clean the filter once per season. Okay, वॉटर जर क्लीन असेल तर सीझन मधून एकदा जरी फिल्टर क्लीन केला तरी चालतो. जर वॉटर क्लीन नसेल, क्षारयुक्त पाणी असेल, तर त्यावेळेस यू कॅन क्लीन दिस फिल्टर ॲट एव्हरी मंथ. ओके, प्रत्येक महिन्यातून एकदा तरी हा फिल्टर आहे तो क्लीन केला पाहिजे. Then once a week, walk along a drip irrigation system when it is on and look to make sure that water is flowing to at each dripper. प्रत्येक ड्रिपर मधून पाणी पडतंय का हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तर तुम्ही त्या सिस्टीम वरती एक राऊंड मारणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज व्हॉट यू हॅव टू डू द मेंटेनन्स. ओके, देन ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघायचे. What are the advantages of drip irrigation system? So first is what this method eliminates the evaporation loss first. Okay, आता जो वॉटरचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट येत नाहीये ओके सनशी, त्यामुळे इव्हॅपोरेशन लॉस आहे तो तुम्हाला इथं बघायला भेटत नाही. सो दिस इज वॉट द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ दिस सिस्टीम. ओके, then as compared to the surface irrigation, this method need nearly 25% water to mature the crops. ओके, याच्यामध्ये वॉटर जेवढं त्या पिकाला लागतं तेवढं आपण सप्लाय करतो, त्यामुळे याचं वेस्टेज ऑफ वॉटर फार कमी असतं. ओके, ॲज कम्पेअर टू द अदर इरिगेशन सिस्टीम, दॅट सरफेस इरिगेशन असेल, स्प्रिंकलर असेल. ओके, सो वॉटर रिक्वायरमेंट विल बी लेस. ओके, इन दिस पर्टिक्युलर system, or you can say we will save the water in this particular drip irrigation system as compared to other. Then frequent slogging is not required as the surface does not become hard. Okay, so it is very important. Surface slogging is what? Slowing means what? त्याचा अर्थ काय आहे थर्ड सेंटेन्सचा? फास्ट सांग चला. थर्ड सेंटेन्स मला मिनिंग सांगा. सांगा पटकन. सरफेस हार्ड का होत नाही या सिस्टीम मध्ये? व्हॉट इज द रिझन? सरफेस इरिगेशन मध्ये सरफेस आहे तो हार्ड होतो का? होतो तुमचा हार्ड कशामुळे होतो? शेतकरी त्यांना लगेच कळत आहे.
जे शेतात गेलं त्यांना कळणारच नाही. फ्रिक्वेंट स्लोईंग इज नॉट रिक्वायर्ड ॲज द सरफेस डज नॉट बिकम हार्ड. सरफेस इरिगेशन मध्ये कसं आहे, आपण वॉटर डायरेक्टली सरफेस वरती सोडतो. ओके, तसं ड्रीप मध्ये आपण पाणी डायरेक्ट रूट झोनला सोडतो, त्यामुळे तिथला सरफेस आहे तो हार्ड होत नाही. तर त्यामुळे स्लोईंग करावं लागत नाही तिथं. फ्रिक्वेंट स्लोईंग म्हणजे काय कळलं पाहिजे. व्हॉट इज मिनिंग ऑफ स्लोईंग? काय मिनिंग स्लोईंगचं? पोळपणी कधी ऐकलंय का शब्द पोळपणी? अरे ऐकले का नाही? त्यासाठी करच दे. माती अशी भुसभुशीत राहण्यासाठी काय करतो आपण? पीक लावायच्या आधी आपण काय करतो? आवाज येतोय का सगळ्यांना? नेटवर्कचा इश्यू यायला लागला त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. The screen is visible to all or not? Yes, sir. So frequent slowing is not required as the surface does not become hard. So what is meaning of slowing? Okay, पेरणी करायच्या आधी आपण काय करतो शेतामध्ये? जमिनीचं काय करतो? सारं सोडतो. अजून कोणाला माहिती आहे काय करतो आपण? पाणी देतो. हा, पाणी देतो. पाणी देतो डायरेक्ट. पेरणी करायच्या आधी नांगरणी करतो. हा, नांगरणी करतो. नांगरणी कशासाठी करायची नांगरणी आपण? शेत नांगरायचं कशासाठी सांगा आधी, पीक लावायच्या आधी. वॉटर सप्लाय प्रॉपर हो म्हणून. What is the meaning of this third sentence? म्हणजे नांगरणी करायची गरज पडत नाही ड्रिप इरिगेशन मध्ये. का गरज पडत नाही खरं या सिस्टीम मध्ये? कारण वॉटर हे डायरेक्ट प्लांटच्या रूट मध्ये जात. म्हणजे सरफेस आहे तो हार्ड होत नाही. ओके, सरफेस जर हार्ड झाला तर तुम्हाला प्रॉपर इरिगेशन करता येत नाही. सो इट इज बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ इट. स्लोईंग करावं लागत नाही. ओके, नांगरणी म्हणजे आपण काय खोळपणी म्हणतो आपण त्याला. मराठ्यात तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल, शेतकरी जे आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल, कोळपणी वगैरे वगैरे प्रकार असतात. कोण आहे ते? संकेत शेंडे. Okay, then though this method is more expensive than sprinkler system, but it is the best method of irrigation with groundwater in arid zone where soil are of poor structure and have high salt content. Means what? हे तुम्हाला अर्थ कळले पाहिजे. मी आपलं सांगतोय तुम्ही ऐकताय असं नाही पाहिजे मला. मिनिंग कळलं पाहिजे सेंटेन्सचं तुम्हाला. काय मिनिंग घ्यायचं तुमच्याकडनं? आता मला ऐकून घ्यावं लागेल, कारण मी सांगून काय उपयोग आहे नसतो तुम्हाला. स्प्रिंकलर पेक्षाही एक्सपेन्सिव्ह आहे, कारण इथं लागणारे मटेरियल जे कंपाऊंड आहे ते जास्त लागतात. पाईप्स लागतात, ड्रिप्स लागतात, इमिटर लागतात, ड्रिपर लागतात. त्यामुळे जी इनिशियल कॉस्ट जास्त राहणार आहे.
स्प्रिंकलर पेक्षा. ओके, हे झालं पहिलं अर्थ. But this method of irrigation with groundwater in arid zone where soil are poor, poor structure ची soil असेल आणि तिथं high salt content असेल soil मध्ये, in that case you can use this particular drip irrigation system. Okay, so in this system of irrigation, water defect in the soil never occurs. Means what? Deficit. काय मिनिंग द्यायचं? अर्थ कळे पाहिजे तुम्हाला. डिफिशियन्सी म्हणजे काय सांगा आता. शब्दाचे अर्थ कळले नाही तर तुम्हाला काय उपयोग नाही. तुटवडा. सो पाणी तुटवडा ह्या सिस्टीम मध्ये तुम्हाला काय जाणवणार नाहीये, कारण जेवढं रिक्वायरमेंट आहे वॉटरचं त्या क्रॉपला तेवढं त्या ड्रीपच्या सहाय्याने प्रोव्हाइड केलं जातं. सो दिस इज व्हॉट द अनदर ऍडव्हान्टेज. Okay, due to constant wetting of soil around the root zone, the high concentration of salt in the root zone does not occur. Okay, continuous जर तुम्ही root zone ला जर ड्रिपरच्या सहाय्याने पाणी सोडत असाल तर तिथला भाग आहे तो वेट राहतो. ओके, आणि त्याच्यामुळे काय साल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी राहतं रूट झोन मध्ये आणि त्या पिकाची वाढ आधी चांगली होते. So this is what another advantage. Then this method has been found to be very useful in reclaiming and developing the desert area. Desert area मध्ये अतिशय उपयुक्त अशी सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये वॉटर तुमचं मॅक्झिमम वॉटर शुड बी स्टोअर्ड. You can say store means what you can utilize in this particular drip irrigation system. Okay, म्हणजे वेस्टेज ऑफ वॉटर आहे ते कमी असतं याच्यामध्ये. Okay, and then experiment have shown that the yield of the crop due to this system has increased substantially, and in the some cases even more than double yield has been obtained in comparison to the other method. Okay, yeah, drip irrigation सहाय्याने तुम्ही you can get more yield म्हणजे काय उत्पन्न आहे ते जास्त मिळतं तुम्हाला. कारण जेवढं वॉटर आहे तेवढं रिक्वायरमेंट तुम्ही जर क्रॉपला देत असाल तर तुमचं पीक आहे ते चांगलं येतं, जोमात येतं थोडक्यात, आणि तुम्हाला उत्पन्न आहे त्या पिकाचं जास्त मिळतं. ओके, सो दिस इज वॉट. ओव्हर इरिगेशन पण होत नाही आणि कमी पण होत नाही. म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढं त्या पिकाला मिळालं ते पीक आहे ते उत्पन्न चांगलं मिळतं तुम्हाला त्या पिकाचं. सो दिस इज वॉट अनदर ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस ड्रिप इरिगेशन. Okay, this is what the picture you can see. Drip irrigation बऱ्यापैकी तुम्ही पाहिलं असेल. This is the what pictures. This is the layout of drip irrigation. Okay. And then second is what sprinkler irrigation system. Okay, sprinkler आपण next lecture मध्ये बघूया. Okay, it required time. So this is what today what we will see, that is drip irrigation and what advantages of ड्रीप इरिगेशन. डिसअडव्हान्टेज काय असते याची इनिशियल कॉस्ट तेवढी जास्त असते. दॅट इज व्हॉट द डिसअडव्हान्टेज ऑफ ड्रीप इरिगेशन. आणि मेंटेनन्स पण जास्त असतो. ओके, सो दिस इज व्हॉट ड्रीप इरिगेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे काय. स्प्रिंकलरची फक्त डेफिनेशन बघूया आज. व्हॉट इज स्प्रिंकलर इरिगेशन, डेफिनेशन आणि नीट बघूयात आज. ऐकले का कधी, बघितले का ही सिस्टीम, बघितले असेल तर कुठे यूज केला जातो याचा. ड्रीप मध्ये काय डायरेक्टली रूट झोनला तुम्ही वॉटर सप्लाय करत होता विथ हेल्प ऑफ ड्रिपर्स. स्प्रिंकलर मध्ये कसा करायचा, नावामध्येच येते स्प्रिंकलर. वॉटरचा स्प्रे करायचा.
वॉटर स्प्रे करायचं कशावरती पिकांवरती विथ द हेल्प ऑफ या सिस्टीम मध्ये काय केलं जातं बघा वॉटर इज डायरेक्टली अप्लाइड ओव्हर द लँड सरफेस इन द फॉर्म ऑफ स्प्रे. ओके स्प्रेच्या सहाय्यानं वॉटर जे आहे ते डायरेक्ट पिकाला प्रोव्हाइड केलं जातं. त्याला इट ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट ओव्हरहेड इरिगेशन. वॉटर इज डायरेक्टली स्प्रेड ऑन टू द क्रॉप ओके इन दिस पर्टिक्युलर इरिगेशन सिस्टीम. त्याची गरज काय आहे? व्हॉट इज द नीड? बघा स्प्रिंकलर इरिगेशन इज द बेस्ट सुटेड फॉर व्हेरी लाईट सॉइल. जिथं लाईट सॉइल आहे आणि पर्क्युलेशन लॉस आहे तो जास्त प्रमाणात होतो म्हणजे हायर डेप्थला असेल. ओके सो पर्क्युलेशन लॉसेस ऍट हायर डेप्थ आर प्रिव्हेंटेड in this particular system. So this irrigation method can be used for all crops but not suitable for crops like rice, jute, sugarcane, ज्वार. ओके का कशामुळे इथं हे वापरले जात नाही ह्या पिकासाठी तर इट रिक्वायर्ड स्टँडिंग वॉटर. ओके ह्या पिकांना स्टँडिंग वॉटर लागतं. ते तुमचं तांदूळ असेल, राईस असेल, ज्यूट असेल, शुगर केन असेल आणि ज्वार यामध्ये कसं स्टँडिंग वॉटर लागतं. स्प्रिंकलर इरिगेशन मध्ये काय करतो आपण ओनली वी कॅन स्प्रे द वॉटर ओव्हर द क्रॉप. ओके सो दिस इज नॉट सुटेबल फॉर स्टँडिंग क्रॉप्स वॉटर स्टँडिंग क्रॉप्स ज्यामध्ये वॉटर जे तुम्हाला स्टँडिंग वॉटर लागतं लाईक शुगर केन, राईस असेल, ज्यूट असेल. ओके सो स्प्रिंकलर इरिगेशन इज सिस्टम इज युज्ड फॉर वेअर वॉटर इज नॉट required to stand. Okay so this is what one of the disadvantage of it. So you can use this sprinkler irrigation system where light soil will be there. Light soil जिथं असेल आणि पर्क्युलेशन लॉस जास्त असेल अशा ठिकाणी ही सिस्टम आहे ती वापरली जाते. ओके so this method is more flexible to suit undulating topography. त्या ठिकाणी undulating ground असेल. Okay so in that case you have to use this sprinkler irrigation system. Okay, therefore leveling for the land is not required. Leveling करायची गरज पडत नाहीये undulating surface जो आहे तो. स्प्रिंकलर म्हणजे काय डायरेक्ट आपण स्प्रे करतोय वॉटर त्या पर्टिक्युलर क्रॉप वरती. That's why this method is suitable where undulating topography is there. Okay, so it is quite suitable for lawns in the garden. Garden मध्ये तुम्हाला lawns दिसतील त्या ठिकाणी कॉलेजमध्ये आपल्या आहे बघा स्प्रिंकलर इरिगेशनच आहे जे काही पुढे लॉन लावलेलं आहे कॉलेजच्या समोर आणि पाठीमाग पण आहे आपल्या डिप्लोमाच्या साईडला स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम यूज केलेली आहे. ओके सो वॉटर विल स्प्रेड ओव्हर दिस लॉन्स. ओके सो स्मॉल हाईट क्रॉप्स दिस पर्टिक्युलर सिस्टम विल बी यूज्ड. ओके सो दिस इज व्हॉट स्प्रिंकलर इरिगेशन necessity or requirement and definitions. Okay so this is what all about sprinkler irrigation. Next ला आपण त्याचे components part ओके वगैरे काय ते बघूया. सो अटेंडन्स द्या मला सगळेजण. ओके असाइनमेंट आणि ते मला कम्प्लीट असं संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी अपलोड करा क्लासरूम वरती.